शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सल्फर मिल कंपनीच्या टेक्नोजेड या खताविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल तसेच त्याचे पिकातील कार्य व त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकातील अपटेक व पिकातील क्रिया जर थांबल्या असतील किंवा जमिनीतील बुरशीजन्य रोगांचा अटॅक त्या ठिकाणी वाढला असेल तर अशा परिस्थितीत आपण कोणते खत वापरले जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतील. तर आज आपण सल्फर मिल कंपनीच्या टेक्नोजेड या खताविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला टेक्नोजेड या खताविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, टेक्नोजेड या खतामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात. तर याच्यामध्ये आपल्याला सल्फर हे 67% व झिंक आपल्याला 14%, आपल्याला WDG म्हणजेच वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तर शेतकरी मित्रांनो, हे ORT टेक्नॉलॉजीवर आधारित खत आहे जे पिकाला सल्फर व झिंक प्रदान करते. त्यामुळे पीक आपल्याला सशक्त होताना दिसून येत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, पिकात वापर केल्यावरती आपल्याला काय फायदे हे पाहावयास मिळत असतात. तर वापर केल्यावरती पिकातील झिंक व सल्फर यांचे शोषण चांगले होते. तसेच पिकातील चयापचय क्रिया वाढवण्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत त्या ठिकाणी टेक्नोजेड हे करताना दिसून येत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, पिकातील पांढऱ्या मुळींची वाढ चांगल्या पद्धतीने होत असते, म्हणजेच पिकातील अपटेक त्या ठिकाणी वाढत असतो. त्यामुळे पीक हे सशक्त राहत असते. तसेच आपल्या जमिनीचा जर का pH वाढला असेल तर pH वाढला असेल तर तो कमी करण्याचे काम देखील त्या ठिकाणी टेक्नोजेड हे आपल्याला करताना दिसून येत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीत जर का बुरशीजन्य रोगांचा अटॅक वाढला असेल तर त्याच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम देखील त्या ठिकाणी टेक्नोजेड हे आपल्याला करताना दिसून येत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, पानातील हरितद्रव्य वाढवण्याचं काम त्या ठिकाणी टेक्नोजेड हे आपल्याला करताना दिसून येत असते. त्यामुळे पीक आपल्याला हिरवेगार व तेजलदार आपल्याला दिसत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, जास्त पाऊस व ओली जमीन आपली जर का राहत असेल तर त्यामध्ये वापसा आणण्याचे काम चांगल्या पद्धतीने होत असते. त्यामुळे आपल्या पिकातील जी काही पांढरी मुळी आहे तर ही पांढरी मुळी चांगल्या पद्धतीने वाढत असते. त्यामुळे पिकातील जो काही न्यूट्रिएंट अपटेक आहे तर हा चांगल्या पद्धतीने आपल्याला होताना दिसून येत असतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, पिकातील हार्मोन वाढत असतात व क्लोरोफिल वाढते. त्यामुळे पिकातील जे काही प्रोटीन सिंथेसिस आहे हे चांगल्या पद्धतीने होत असते. त्यामुळे पीक आपल्याला सदृढ व बळकट होताना आपल्याला दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण टेक्नोजेड या खताचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, वापर करत असताना आपण टेक्नोजेडचे प्रमाण काय घ्यावे. तर एकरी आपण 4 किलो प्रति एकर याचा ड्रीपमधून अथवा खतांमध्ये मिक्स करून आपण देऊ शकतो. कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, हे ORT टेक्नॉलॉजीवर आधारित आहे, म्हणजे ऑप्टिमाइज रिलीज टेक्नॉलॉजीवर आधारित एक खत आहे जे पिकाला झिंक पुरवण्याचे काम करते व पिकाला पोषण देते. तरी वापर करत असताना आपण जर का कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सल्फर मिल कंपनीच्या टेक्नोजेड या खताविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.